आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. उद्धव दादा, तुम्ही तर इतके मोठे ज्ञानी आहात. आता तुम्हीच मला काहीतरी शिकवण द्या ना, ज्या योगे चित्ताची चंचलता शांत होईल आणि मी या मोहाच्या बंधनातून सुटेन. दादा, मी तुम्हाला शिकवण देऊ? हो दादा. काय शिकवण देऊ? की मी तुम्हाला हे सांगू की दादा, ही तुमचीच स्वतःची कल्पना आहे, जिला तुम्ही स्वतःच स्वतःभोवती गुंडाळण्याचं नाटक करता आहात. या क्षणी मी भावनेच्या नदीत वाहून जातो आहे दादा. आता तुम्हीच तुमच्या ज्ञानाच्या नौकेत बसवून मला या मोह सागरातून बाहेर काढा. बस 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 बस, हे भावनेचं नाटक थांबवा. हे सगळे त्या भोळ्या भाबड्या गवळणींना सांगून त्यांना छळत राहा. माझ्यावर ही युक्ती काम नाही करायची. ही सर्व मोहाची माया आहे. अज्ञानींनाही भरकटवू शकते, परंतु जो ज्ञानी असतो या भावनेच्या नदीत नाही वाहून जात. उद्धव श्रीकृष्णांच्या काकांचा मुलगा होता. वयाने श्रीकृष्णांहून थोडे मोठे. त्यांचं खरं नाव बृहद्बल होतं. बालपणातच त्यांना देवतांचे गुरु भगवान बृहस्पतींनी त्यांचा शिष्य बनवून घेतलं होतं. देवगुरु बृहस्पतींकडून त्यांना ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाली, ज्यामुळे ते सदैव भगवंतांच्या अलख, निरंजन, निर्गुण आणि निराकार रूपाच्या चिंतनात गर्क असायचे. म्हणूनच हे माहीत असून सुद्धा की श्रीकृष्ण पूर्ण ब्रह्माचे अवतार आहेत, त्यांना श्रीकृष्णांच्या या साकार शारीरिक रूपाचा जराही मोह नव्हता. आणि जसा ज्ञानवंतांमध्ये दिसून येतो तसा त्यांच्या मनात देखील कुठेतरी ज्ञानाचा अहंकार लपला होता. आणि भगवान तर त्यांच्या प्रिय भक्तांच्या मनात, ज्यांच्यावर भगवंतांचं प्रेम असतं, अहंकार आणि अभिमान शिल्लकच ठेवत नाहीत. परब्रह्मांच्या डोळ्यात अश्रू. भगवंत, हे काय करू जात होतात? परब्रह्मांच्या डोळ्यातील अश्रू जर धरतीवर पडला असता तर या साऱ्या प्रकृतीचं काय झालं असतं? समस्त ब्रह्मांड यात बुडून गेलं असतं आणि प्रलयाच्या आधीच प्रलय झाला असता. प्रभू, गंगेचा वेग तर भगवान शिवांनी आवरला होता, परंतु तुमच्या अश्रूचा वेग भगवान शिव देखील आवरू शकले नसते. भगवान, तुम्ही हा अनर्थ का करू जात होतात? उद्धव दादा, राधा माझ्यावर रुसली आहे, बोलतच नाहीये माझ्याशी. राधा? कोण राधा? काय राधा तुमच्यापासून वेगळी झाली प्रभू? प्रभू, तुमचा अवतार तर विश्वाच्या प्राण्यांचा उद्धार करण्याकरता झाला आहे, परंतु तुम्ही तर उद्धाराऐवजी त्यांनाच बुडवायला निघाला होतात. याचं कारण प्रभू? दादा, मी काय करू? मन अतिशय व्याकुळ आहे. का? मला व्रज विसरता येत नाही.
मला व्रज विसरता येत नाही उद्धव दादा. व्रजातला त्या कुंद गल्ल्या, गोपिकांचं प्रेम, यशोदा मातेची लाठी, नंद बाबांचं कोड कौतुक, राधेचं अढळ प्रेम, त्या सर्व आठवणी मिळून जणू एक साथ माझ्यावर आक्रमण करू बघतायत. मी पहुडलो तरी चहू बाजूंनी जणू मला घेरून टाकतात. आणि आज तर राधेने असं मौन धारण केलं की तिची दशा पाहून मला देखील रडू कोसळलं उद्धव दादा. मला देखील रडू कोसळलं. उद्धव दादा, तुम्ही तर इतके मोठे ज्ञानी आहात. आता तुम्हीच मला काहीतरी शिकवण द्या ना. ज्या योगे चित्ताची चंचलता शांत होईल आणि मी या मोहाच्या बंधनातून सुटेन दादा. मी तुम्हाला शिकवण देऊ? हो दादा. काय शिकवण देऊ? काय स्वतः परब्रह्मांना या गोष्टीची आठवण करून देऊ की दादा तुम्ही स्वतःच परब्रह्म आहात? तुमच्यामध्येच तर ही सर्व सृष्टी सामावलेली आहे. की मी तुम्हाला हे सांगू की दादा ही तुमचीच स्वतःची कल्पना आहे, जिला तुम्ही स्वतःच स्वतःभोवती गुंडाळण्याचं नाटक करता आहात? काय हे सगळं तुम्हाला नाटक वाटत आहे उद्धव दादा? हो, हे नाटक नाहीये दादा. खरोखरच माझ्या जीवावर बेतलं आहे. आतून हमसून रडण्याची इच्छा होत आहे. बस म्हणूनच तुमच्याकडे सहाय्य मागतो आहे. या क्षणी मी भावनेच्या नदीत वाहून जातो आहे दादा. आता तुम्हीच तुमच्या ज्ञानाच्या नौकेत बसवून मला या मोह सागरातून बाहेर काढा. बस 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 बस, हे भावनेचं नाटक थांबवा. हे सगळे त्या भोळ्या भाबड्या गवळणींना सांगून त्यांना छळत राहा. माझ्यावर ही युक्ती काम नाही करायची. तुमच्यावर तर या सर्व गोष्टींचा काहीच परिणाम होत नाही ना? अजिबातच नाही. ही सर्व मोहाची माया आहे. अज्ञानींना ही भरकटवू शकते, परंतु जो ज्ञानी असतो या भावनेच्या नदीत नाही वाहून जात. ज्ञान दगडाची अशी एक शिळा आहे जी नदीच्या पुरात देखील तिच्या स्थानावर अढळ राहते. खरंच आहे. जो दगड असेल तो तसाही हलणारच नाही, परंतु जो मृदू स्वभावाचा असेल, ज्याचं मन लवकर विरघळून जात असेल, तो बिचारा तर या भावनेच्या पुरामध्ये बुडूनच जायचा. तुम्ही तर परमज्ञानी लोक आहात, स्थिर आहात, परंतु आम्ही तर अनभिज्ञ, अशिक्षित, अज्ञानी मानव आहोत. भावनेच्या भरात वाहून जाऊन एकतर मरून जातो किंवा तरुण जातो. तुम्ही अज्ञानी मानव आहात? हो दादा. अशा गावात वाढलो जिथे पाठशाला देखील नव्हती. गवळांच्या मुलांबरोबर गायी चारता चारता आयुष्य सरलं. असा अशिक्षितच तर अज्ञानी असतो. हे बघ कन्हैया, तू मनापासून तुझं खरं रूप लपवण्याचा प्रयत्न करू नकोस. मी देवतांचे गुरु स्वतः भगवान बृहस्पतींचा शिष्य आहे. माझ्या परमगुरूंनी मला तुझ्या अवताराचं रहस्य समजावताना असं सांगितलं होतं की स्वतः परब्रह्मांनी तुझा धाकटा भाऊ कृष्णाच्या रूपाने धर्तीवर अवतार घेतला आहे. तेव्हापासूनच मी माझ्या हृदय सिंहासनावर बसून तुझी पूजा करत आलो आहे. पूजा करतोस? हो. तर मग काय दिसलं तुला? एक निराकार तेज, अनंत तेज.
त्यात मी नाही दिसत तुला? माझा चेहरा, माझे हात पाय, माझे डोळे, तुमचे हात पाय डोळे कुणाचे हात, कुणाचे पाय, कुणाचे डोळे? भगवान रूपात तर तुम्ही सर्वांच्यातच विराजमान आहात. तर मग आम्ही कुणाकुणाचे हात, कुणाकुणाचे पाय, कुणाकुणाचे डोळे बघत बसायचे? प्रभू, जर तुमचं काही स्वरूप असलंच तर ते आहे तुमचं विराट स्वरूप, ज्याचे कोट्यावधी हात आहेत, कोट्यावधी चेहरे आहेत. मग नक्की तुमच्या कोणत्या हातांकडे, कोणत्या चेहऱ्यांकडे पाहायचं आम्ही? यासाठीच ज्ञानी केवळ एका निराकाराच्या कल्पनेत रममाण होत असतो. म्हणूनच तुला या क्षणी बिचाऱ्या कृष्णाचं हे वास्तव रूप दिसू शकत नाहीये, जे मोह आणि भावनेच्या लाटांमुळे बुडत चालला आहे. बघा ना, त्यांच्या भावनांच्या लाटा कशा प्रकारे माझ्या दालनात उसळून उसळून येत आहेत. तुमचे तर दिव्य चक्षु आहेत, तुम्ही तर स्वतःच बघू शकता. हे बघा, तुम्ही हे सर्व अनैसर्गिक चमत्कार मला नका दाखवू. यामुळे तुम्ही संसारी जनांना भ्रमित करू शकता. ज्ञानी पुरुष या भ्रमात नाही अडकत. किंबहुना मला तर हे उलटच चक्र भासत आहे. कसं काय उलट चक्र? उलट चक्र अशासाठी की भावनेच्या लहरी तुमच्या दिशेने येतच नाहीयेत. उलट या महालातून या लाटा तुम्ही बाहेर त्यांच्या दिशेने पाठवत आहात. बघा बघा, या लाटा उलट्या जात आहेत. प्रेमी आणि ज्ञानी यांच्यात हाच तर फरक आहे की प्रेमीला ज्या लाटा आपल्या दिशेने येताना दिसत असतात, ज्ञानीला त्याच लाटा आपल्यापासून दूर जाताना दिसत असतात. कारण ज्ञानी सत्य बघतो. त्यामुळे मलाच तर असं दिसत आहे की तुम्ही या लाटा त्यांच्या दिशेने पाठवून त्यांना भावनेच्या भोवऱ्यात गटांगळ्या खायला लावत आहात. तुमच्या प्रेमात त्यांचं बुडणं, गटांगळ्या खाणं आणि तडफडण्याचं दृश्य पाहून जो आनंद मिळतो आहे, म्हणून कौतुक करता आहात. पण मला तुमच्याबद्दल सहानुभूती वाटत नाही, कारण यामुळे ना तुम्हाला काही फरक पडतो ना कधी पडेल. परंतु त्या बिचाऱ्या आत्म्यांना तुमच्या प्रेमजालात अडकवून तुम्ही त्यांना तडफडवत आहात, त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटते मला. आणि मला तुमचं हे कौतुक आवडत नाही प्रभू. कारण गुरुदेवांनी सांगितलं होतं की सर्व गोपिका महान ऋषीमुनी आहेत, ज्यांनी अनेक जन्मांची तपश्चर्या आणि साधनेनंतर तुम्हाला गोपी रूपात प्राप्त करून घेतलं होतं. त्यांची तपश्चर्या बघता तुम्ही खरं तर त्यांना वास्तविक ज्ञान देणं अपेक्षित होतं. सांसारिक दुःखातून त्यांना मुक्ती द्यायला हवी होती. तुम्ही खरं तर गोकुळ सोडण्याआधीच त्यांना ब्रह्मज्ञान प्रदान करायला हवं होतं. वास्तविक निराकार स्वरूपाचं ज्ञान द्यायला हवं होतं, ज्या योगे ते आत्मे परम शांती मिळवू शकले असते. परंतु तुम्ही तर त्यांना सांसारिक दुःखाच्या बंधनात लोटून निघून आलात. वास्तवात मोहाचंच दुसरं रूप प्रेम आहे आणि मोहच सर्व दुःखाचं मूळ कारण आहे. आणि तुम्ही त्यांना याच मोहजालात सोडून निघून आलात. हा न्याय नाही केलात प्रभू. चल, मान्य केलं.
मान्य केलं की मी त्यांच्याबरोबर घोर अन्याय केला आहे. परंतु आता तर परिस्थिती इतकी बिघडली आहे की त्याकरता मी काय करू शकतो? काय करू शकतो म्हणजे? हे सुद्धा मीच सांगायचं प्रभू. हो हो, सांग ना. तुम्ही या माया मोहाच्या लहरी त्यांच्या दिशेने न पाठवता त्यांच्या दिशेने ज्ञानाची किरणे पाठवा. मोहाच्या अंधकारात फसलेल्या त्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश पसरवा, ज्यामुळे त्या तुमच्या या सुंदर नर शरीराच्या मोहात अडकण्याऐवजी तुमच्या वास्तविक सच्चिदानंद निर्गुण स्वरूपात पाहतील, ज्यामुळे त्यांना शाश्वत शांतीची प्राप्ती होईल. सांगा, मी खरं बोलतो आहे की नाही? तुम्ही तर अगदीच खरं बोलत आहात उद्धव दादा. परंतु मी जेव्हा केव्हा त्यांच्या दिशेने ज्ञानाची किरण पाठवण्याचा प्रयत्न करतो तर त्यांचे डोळे बंद करून घेतात. त्यांना तर प्रेमाच्या अंधारातच धडपडण्यात मजा येत असेल तर मी काय करू? हे सगळं खोटं आहे. तुम्ही जर इच्छा केली तर त्यांना खरोखरं ब्रह्मज्ञान देऊ शकता. परंतु तुमची तर ही इच्छाच नाहीये की त्यांना मुक्ती मिळावी, त्यांचं कल्याण व्हावं. माझ्यावर विश्वास ठेव उद्धव दादा. मी खरोखरच त्यांचं कल्याण करू इच्छितो. मी तर त्यांना मुक्ती द्यायलाही तयार आहे. परंतु ती स्वीकारायलाच तयार नाहीये तर मी काय करू? तुम्हाला खरोखरच त्यांना मुक्ती द्यावीची आहे की उगा खोटं खोटंच बोलता आहात? मला मातेची शपथ, मी या क्षणी त्यांना मुक्ती देऊ शकतो. परंतु त्यांनी ती स्वीकारायला तर हवी. हे कसं शक्य आहे की स्वतः भगवान कुणा मानवाला मुक्ती देऊ इच्छितात आणि त्याला ती मुक्ती स्वीकार नाही? तो तर नक्की कुणीतरी वेडाच असणार. ते वेडेच तर आहेत उद्धव दादा. जो प्रेम करतो तो वेडाच तर असतो ना. आणि त्या सर्वच्या सर्व माझ्या प्रेमात वेडे आहेत. तुम्ही बरोबरच ओळखलं उद्धव दादा. आता त्या वेड्यांना कोण समजावणार आणि कसं समजावणार? हे बघ कृष्णा, मानव वेडे असू शकतात पण त्यांचा आत्मा वेडा असू शकत नाही. आत्मा तर तुमचंच प्रतिबिंब आहे. जर बिंब वेड नाही तर प्रतिबिंब वेड कसं असू शकतं? हे तर होणं शक्यच नाहीये. उद्धव दादा, हे अशक्यच तर आता शक्य होत आहे. यावेळी सर्व काही उलट सुलट होत आहे दादा. प्रतिबिंब वेडं झालं आहे आणि स्वतः वेडं होऊन त्याने त्याच्या बिंबाला देखील वेडं केलं आहे. आता तर हे सांगणं कठीण झालं आहे की भगवान आणि भक्त दोघांच्यात सर्वश्रेष्ठ वेडा कोण आहे? कधी कधी तर मला असं वाटतं की त्यांचे जे दुःख आहेत ते मी भोगतो आहे. यामुळे जेव्हा त्या रडतात तेव्हा मला देखील रडावं असं वाटतं. ते तर चांगलं झालं की मी येण्यापूर्वी राधेकडून वचन घेतलं होतं. मी वचन घेतलं होतं की ती अश्रू ढाळणार नाही. कारण जर तिने अश्रू ढाळले असते तर हे तिन्ही लोक केवळ तिच्या एका अश्रूमध्येच बुडून गेले असते. आता अशा परिस्थितीवर काय उपाय आहे दादा? सांगा. तुम्हाला माहित नाही की उपाय काय आहे? जितके उपाय मी जाणत होतो ते सगळे करून झाले, परंतु यश नाही मिळालं. यावेळी तर असं वाटतं आहे की जणू प्रेम भक्तीने भगवंताला हरवण्याचा निश्चय केला असावा. म्हणूनच तर तुम्हाला उपाय विचारतो आहे. उपाय तर एकच आहे, कारण अंततः भक्तीचा अंतिम परिणाम देखील हाच आहे की भक्ताला ब्रह्मज्ञानाची प्राप्ती व्हावी आणि तो मुक्त व्हावा. आतापर्यंत तरी हाच नियम होता.
परंतु आता असं वाटत आहे की व्रजगोपिका या नियमाला खोटं ठरवणार आहेत उद्धव दादा. उद्धव दादा, त्यांचं म्हणणं आहे की भक्ताला मुक्तीची आवश्यकताच नाही. भक्ताला मुक्तीची आवश्यकता नाही? या कशा मूर्खासारख्या गोष्टी आहेत? हो, त्यांचं मानणं आहे की भक्तीची अत्युच्च पातळी आहे प्रेम, आणि प्रेमाला केवळ प्रेमच हवं असतं, प्रेमापासून मुक्तता नव्हे. आणि तेच प्रेम त्यांना दुःख देतं, त्यांचं हृदय विदीर्ण करतं. हो, तेच विरहाचं दुःख, तेच हृदयाचं विदीर्ण होणं त्यांना अतिशय आवडतं. प्रेमाच्या दुःखात त्यांना अतिशय आनंद मिळतो उद्धव दादा. हे बघ कृष्णा, तुम्हाला त्यांचं कल्याण व्हावं वाटतं की नाही? नक्कीच, त्यांचं कल्याण होईल तर माझं देखील कल्याण होईल. तर मग त्यांना खरंखुरं ज्ञान द्या. ज्या योगी तुमच्या या नाशिवंत सुंदर शरीराचा शरीर मोह सोडून देऊन तुमच्या अविनाशी निराकार आणि निरंजन रूपाचं ध्यान करण्यास शिकतील त्या. तुम्ही तर योग्यांचे ईश्वर आहात, परमयोगी आहात. त्यांना त्यागाची शिकवण द्या, ज्यामुळे त्या तुमच्या वियोगाचं दुःख विसरून शाश्वत शांती प्राप्त करू शकतील. जर तुम्हाला खरोखरच त्यांचं कल्याण व्हावं वाटत असेल तर हेच ज्ञान त्यांना प्रदान करा. तुम्ही खरंच बोलत आहात उद्धव दादा. त्यांना हेच खरं ज्ञान दिलं पाहिजे. परंतु मला तर त्यांची भीती वाटते. त्यांच्या प्रेमाचा प्रवाह इतका वेगवान आहे की तो ज्ञानाचे किनारे देखील तोडून टाकेल. त्यामुळे मी तर त्यांना समजवायला नाही जाणार. भगवंत असून सुद्धा लहान मुलांसारखं बोलत असता. ज्ञान हिमालय पर्वतांसारखं मजबूत आणि अटळ सत्य आहे. भावना त्यांच्या पायाशी डोकं आपटत राहतील, परंतु सत्याचा एक कण देखील तिला हलवता येणार नाही. असा विश्वास आहे तुम्हाला? हा जो विश्वास शब्द आहे, यात सुद्धा संशयाचा तकलादूपणा असतो. परंतु जे सत्य आहे त्यात संशयाला जरा देखील जागा नाही, आणि ज्ञानच सत्य आहे. मग माझी तुम्हाला एक प्रार्थना आहे उद्धव दादा, की हे शुभकार्य तुम्हीच करावं. मी करू? तुम्ही नाही करणार? नाही, कारण मी त्यांना प्रेमाची अशी पट्टी पडवली आहे, इतक्या उलटसुलट गोष्टी समजावल्या आहेत की आता जर मी त्यांना निराकार परमेश्वराच्या रूपाचं ज्ञान द्यायला जाईन तर त्या मला खोटं समजतील. आता तर त्यांच्या उद्धाराचा एकच उपाय आहे. काय? हाच की जर तुमच्यासारखा कुणी परमज्ञानी जाऊन त्यांना माझ्या वास्तव रूपाचं ज्ञान करून देईल, त्यांना निराकाराच्या साधनेचा गुरुमंत्र शिकवेल, तरच त्या बिचारा आत्म्यांचं कल्याण होईल. हे खूप पुण्याचं काम आहे उद्धव दादा, आणि हे केवळ तुम्हीच करू शकता. हे माझं काम समजून करा. तुम्ही तिथे जाऊन त्यांना माझ्या अलख निरंजन रूपाचं ज्ञान प्रदान करा, ज्यामुळे त्यांचे प्रेम आणि मोहात निर्माण झालेले क्लेश दूर होतील आणि त्या बिचाऱ्या आत्म्यांचं कल्याण होऊन जाईल. आज या धर्तीवर अखिल मानव जातीमध्ये तुमच्याहून श्रेष्ठ ज्ञानी दुसरा कोणीही नाहीये उद्धव दादा. त्यामुळे हे शुभकार्य तुम्हालाच करावं लागेल. मला ठाऊक आहे, मला अगदीच ठाऊक आहे की जर तुम्ही ठरवलं तर केवळ एका इच्छेनेच इथे बसल्या बसल्याच त्या सर्वांच्या हृदयात ज्ञानाचा प्रकाश टाकू शकता. परंतु जर तुम्ही विश्वाला ब्रह्मज्ञानाची शक्ती दाखवण्यासाठी लीला करू इच्छिता
तर तसंच होईल. मी या लीलेत तुमची साथ अवश्य देईन. मी अवश्य गोकुळ वृंदावनात जाईन आणि तिथे तुमच्या प्रेमाच्या आणि मोहाच्या पीडेमुळे तयार झालेल्या उदास अंधाऱ्या वातावरणात एक असा ज्ञानदीप प्रज्वलित करेन की चहू बाजूंना ब्रह्मज्ञानाचा प्रकाश पसरून जाईल. त्या सर्वांना दुःख आणि सुखाच्या मायावी स्वप्नांच्या खोट्या जगातून बाहेर काढून तुमच्या सच्चिदानंद स्वरूपाच्या खऱ्या जगात आणून उभं करेन, जिथे त्या तुमच्या अविनाशी, निराकार आणि निरंजन रूपाचा आनंद घेऊ शकतील. असंच करा उद्धव दादा, अगदी असंच करा. हे माझ्यावर तुमचे अनन्य उपकार असतील. तुमची आज्ञा आहे तर अगदी तसंच करेन. परंतु यात एक मोठी समस्या आहे. यात कोणती समस्या उभी राहिली? पहिली तर ही की त्या मला ओळखत नाहीत, आणि दुसरी ही की जे मी सांगेन त्यावर त्या विश्वास का ठेवतील. जोपर्यंत त्यांना हा विश्वास होत नाही की जे काही मी सांगत आहे तुमच्या आज्ञेने सांगत आहे, अर्थात तुमची देखील अशीच इच्छा आहे, तोपर्यंत त्या माझं बोलणं का बरं ऐकतील. बस इतकीशी अडचण. यावर तर अगदीच सरळ उपाय आहे. मी आत्ता माझ्या हस्ताक्षरात त्यांच्यासाठी एक पत्र लिहून देतो की तुम्हाला मीच त्यांच्या उद्धाराकरता तिथे पाठवलंय आणि जे काही तुम्ही सांगत आहात तो खुद्द माझाच संदेश समजावा. मग बस सगळं काही ठीक होऊन जाईल. चला लगेच पत्र लिहून देतो मी. हो हो, चला. चला. माझ्या वृंदावनातल्या लाडक्या गोपींनो, उद्धवांच्या आगमनाची बातमी गोकुळात वणव्यासारखी पसरली. सर्व गोपिकांना तर अंतर्ज्ञानाने आधीच त्याची जाणीव झाली होती की उद्धव त्यांच्या कान्हाची बातमी घेऊन, त्यांचं पत्र घेऊन गोपिकांच्या भेटीसाठी येत आहेत. सर्व गोपी त्यांच्या येण्याची बातमी लागताच हातातील कामं तशीच ठेवून उद्धवाच्या रथाच्या दिशेने धावत सुटल्या. काय संदेश आणलाय? आमच्या कान्हाला दिला आहे. दाखवा. अरे ऐका, दाखवा ना. हे काय करता तुम्ही? अरे त्याने लिहिलंय का? काय संदेश आहे? माझ्याकरता लिहिलंय का? काही लिहिलंय का? काय संदेश पाठवलाय? माझ्या कान्हाने पाठवलाय ना? माझ्याकरता लिहिलंय का? या चिठ्ठीत काय संदेश पाठवलाय माझ्यासाठी? हो आहे, ऐका तरी. अरे माझ्या कान्हाने पाठवलाय ना? ही चिठ्ठी फाटून जाईल. दाखवा ना. सांगा ना. मला वाचा ना. दाखवा ना. तुम्हाला वाचून दाखवा. माझ्यासाठी चिठ्ठी आहे का? थांबा, ही चिठ्ठी फाटून जाईल. सोडा ना. धीर धरा. माझ्यासाठी काही लिहिलंय का? काय लिहिलंय त्याने? सोडायला दाखवा ना. संदेश आहे मी सांगतो ना. कान्हाने माझ्यासाठी पाठवलाय ना. दाखवा ना. मला दाखवा ना. दाखवा ना. काय लिहिलंय? माझं नाव लिहिलंय का? चिठ्ठी फाटून जाईल. ऐका. अरे ऐका. दाखवा. काय करता तुम्ही? बघू ना. माझं नाव कुठे लिहिलंय याच्यात? माझं नाव कुठे लिहिलंय? सांगा ना. माझं नाव कुठे लिहिलंय? सांग ना. मला वाचता कुठे येतं? तू स्वतःच वाच ना. मला वाचता येत असतं तर मी विचारलं असतं का? सांग ना. माझं नाव कुठे लिहिलंय यात? अगं, तुझं नाव वाचून काय करणार आहेस? ही चिठ्ठी आपल्या कृष्णाने लिहिली आहे. त्याच्या हातांनी
या चिठ्ठीला स्पर्श केला आहे. असं समज की ही चिठ्ठी नाही, आपल्या कान्हाचे हात आहेत. बस हिलाच हृदयाशी कवटाळून घे. तू माझी आठवण काढलीस कान्हा, तू मला विसरला नाहीस, तू माझी आठवण काढलीस. कान्हा, तू माझी आठवण काढलीस का रे? माझं नाव चिठ्ठीत लिहिलंयस कान्हा. हे काय करते आहेस? बघ तरी ती फाटून जाईल. तुझ्या अश्रूंनी सगळी अक्षरं पुसली जातील. हे काय करता तुम्ही सर्वजणी? अगं फाटून जाईल ही. अरे 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 काय करताय? ही फाटून जाईल. मला हवी आहे चिठ्ठी, मला माझ्याकडे दे ना. द्या. गोपिकांच्या खेचाखेचीत कान्हाच्या त्या चिठ्ठीचे असंख्य तुकडे झाले, पण गोपिकांना त्याची पर्वा नव्हती. त्या पत्राच्या त्या इतक्याशा तुकड्याच्या स्पर्शाने सुद्धा त्यांचा कान्हा शेजारी उभा असल्याचा त्यांना भास होत होता. त्या तुकड्यालाच त्यांचा कान्हा समजून गोपी त्याच्याशी बोलू लागल्या, त्याचे मुके घेऊ लागल्या, आपली सुखदुःखे त्याला सांगू लागल्या. त्याला जवळ घेऊन त्यांनी इतके दिवस साचलेलं त्यांचं मन त्याच्या जवळ अश्रू रूपाने मोकळं केलं. श्रीकृष्णाच्या पत्राचे झालेले तुकडे पाहून उद्धवाच्या अंगाचा तीळ पापड झाला. पण त्यामागे देखील खरं तर श्रीकृष्णाचीच शिकवण होती. इतके असंख्य तुकडे होऊन देखील प्रत्येक तुकड्यात तिथल्या प्रत्येक गोपीला तिचा तिचा कान्हा मिळाला होता. अगदी महारास क्रीडेच्या वेळी जसा प्रत्येकीला तिचा तिचा कान्हा तिच्या भोवती फेर धरायला मिळाला होता ना, अगदी तसाच हीच ती कृष्ण विद्या. विश्वातला प्रत्येक अणुरेणूत असणाऱ्या त्या देवकणाचं अस्तित्व आज विज्ञान भलेही मोठमोठ्या खर्चिक प्रयोगाद्वारे सिद्ध करू पाहत असलं तरी सनातन धर्मात त्याचा उल्लेख हजारो लाखो वर्षांपूर्वी अगदी साध्या साध्या उदाहरणातून सर्वसामान्य अशिक्षित आणि गावंढळ माणसांना देखील कळू शकेल इतक्या सोप्या पद्धतीत समजावून सांगितलेला आहे. तुझ्यावर कन्हैयाने त्याच्या हाताने ही अक्षरं लिहिली. तू किती भाग्यवान आहेस की तुझ्या शरीराला कृष्णाच्या हातांचा स्पर्श झाला. माझ्यासारख्या दुर्दैवीला तुलाच हृदयाशी कवटाळून घेऊ देत, म्हणजे मला सुद्धा कृष्ण स्पर्श मिळेल. हे काय मूर्खासारखं बोलते आहेस? दे. उद्धवजी, चिठ्ठी देऊ परत, पण आधी हे सांगा की यात माझं नाव कुठे लिहिलं आहे? तुला वाचता तरी येतं का? जर आम्हाला वाचता येत असतं भाऊ, तर आम्ही तुम्हाला का विचारलं असतं? आम्ही स्वतःच नसतं का वाचलं? आणा आणा. हा भाऊ, कुणालाही इथे वाचता येत नाही, म्हणूनच तर तुम्हाला विनंती करतो आहोत ना. आता आम्हाला इतकंच सांगा की या चिठ्ठीत कुणाकुणाचं नाव कुठे कुठे लिहिलं आहे. आम्ही आमच्या नावाचा मुका घेऊ, मग त्यानंतर तुम्ही ही चिठ्ठी घेऊन परत जा हवं तर. हो. आणा. हा, द्या इकडे. आणा इकडे. द्या ती पण. द्या. आणा आणा. द्या इकडे. आणा. द्या इकडे. या पत्रामध्ये कुठच्याही जागी कुणाचंही नाव लिहिलेलं नाहीये. काय राधाचं सुद्धा नाव लिहिलं नाहीये का उद्धवजी? नाही, या पत्रात राधेचं देखील नाव लिहिलेलं नाहीये. तुम्ही खोटं बोलत आहात. असं होऊच शकत नाही. चिठ्ठीत माझं नाव नक्कीच असणार. कृष्ण मला कधीही विसरू शकत नाही, मला खात्री आहे. सांगा ना उद्धवजी, त्याने काय काय लिहिलंय आमच्याकरता?
आमच्या कोणकोणत्या आठवणी त्याच्या लक्षात आहेत सांगा ना उद्धवजी. सांगा ना उद्धवजी, सांगा ना उद्धवजी, ऐका तरी, मी सांगेन सगळं काही सांगेन. सांगा ना, त्याला आमची आठवण तरी आहे की नाही? जर त्याला राधेचं नाव लक्षात नाही तर काय तो माझं तुझं नाव लक्षात ठेवेल? बोला ना उद्धवजी, त्याने जर आमच्याकडे पाठवलंय तर काय संदेश घेऊन पाठवलाय? बोला ना उद्धवजी. ही चिठ्ठी त्याने हे सांगायला पाठवली असणार की मला तुम्हा लोकांची खूप आठवण येते, परंतु मी राज्यकारभारात खूप व्यग्र आहे, त्यामुळे मी लवकर नाही येऊ शकत. हो ना उद्धवजी? त्याने असं लिहिलंय का की तो येऊ शकणार नाही किंवा तो येणार नाही? हो, त्यांनी असंच लिहिलं आहे की मी नाही येऊ शकत, मी आता कधीही नाही येणार, मला विसरून जा. खरं बोलत आहात की आमची परीक्षा घेण्यासाठी आम्हाला त्रास द्यायला खोटं सांगत आहात उद्धव दादा? मी भगवान श्रीकृष्णांची शपथ घेऊन सांगतो आहे की मी जे बोलतोय ते सत्य आहे. जर या चिठ्ठीत असंच लिहिलं असेल तर तुम्ही हे पत्र वज्रभूमीमध्ये आणलंच कसं? ही चिठ्ठी नाही, वज्रभूमीचं अपमान पत्र आहे. याचे तर तुकडे तुकडे करायला हवेत, याचे तुकडे तुकडे करायला हवेत. अरे ऐका, ही चिठ्ठी आण, इकडे दे, इकडे दे. हे काय केलं तुम्ही सर्वांनी? ठाऊक आहे तुम्ही सगळ्यांनी काय केलंय? हे पत्र जे तुम्ही सगळ्यांनी फाडून टाकलंय ते स्वतः परब्रह्मांच्या हातून लिहिलं गेलं होतं. हे ते गूढ ज्ञान होतं ज्याच्या शोधार्थ ऋषीमुनी अनेक जन्म तपश्चर्या करत राहतात, आणि त्या ज्ञानाचे तुकडे तुकडे करून टाकले तुम्ही लोकांनी. अरे, इतकंच जर दुर्लभ ज्ञान होतं तर त्याच ऋषीमुनींकडे घेऊन जायचं होतं. आमच्यासारखा गावंढळ गवळणींकडे घेऊन यायची काय गरज होती? बोला. तुमच्या कल्याणाकरता शारीरिक मोहाच्या ज्या भावनेला तुम्ही प्रेम प्रेम म्हणत फिरत असता, त्या प्रेमाच्या दलदलीतून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी तुमच्या नावाने हे पत्र लिहिलं होतं. त्यांनी तुमच्यासाठी असं लिहिलं होतं की माझ्या ज्या सुंदर शरीरावर तुम्ही प्रेम करता ते नश्वर आहे, एक दिवस त्याचा नाश होऊन जाईल. त्यामुळेच या मोहाच्या बंधनाला तुम्ही तोडा आणि माझ्या अविनाशी रूपाचं ध्यान करा, जे निर्विकार आहे, निराकार आहे. हे तुमचं मन जे माझ्या सौंदर्याच्या प्रेमात वेड झालं आहे, त्या मनाला माझ्या ईश्वर रूपाच्या साधनेत स्थिर करा. यामुळे तुमचं दुःख दूर होईल आणि तुमचं कल्याण देखील होईल. आमच्या कल्याणाच्या गोष्टी करतात होय? हो उद्धवजी, मला एक गोष्ट सांगा, तुमचा तो ईश्वर राहतो तरी कुठे? त्याचे डोळे देखील आमच्या कन्हैयाच्या डोळ्यांसारखे सुंदर आणि रेखीव आहेत? नाही 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 नाही. ना त्याला हात आहेत, ना त्याचे डोळे आहेत, ना तो कोणाला मिठी मारू शकतो. तो परब्रह्म परमेश्वर निराकार, अविनाशी आणि अचल आहे. ना तो पायांनी चालू शकतो, ना तो कुठे येतो, ना कुठे तो जातो, कारण तो कुठच्याही क्षणी प्रत्येक ठिकाणी व्याप्त आणि विराजमान आहे. ना त्याचा जन्म होतो, ना तो मृत्यू पावतो. तो भूत, भविष्य आणि वर्तमानाच्या पलीकडचा आहे. जर त्याला हात नाहीत तर तो आम्हाला स्पर्श तरी कसा करणार? त्याला डोळे नाहीत तर तो आम्हाला पाहू कसा शकेल? आणि जर आम्हाला कोणी बघणारच नसेल तर आमच्या या देहाच्या सौंदर्याचं काय प्रयोजन? आम्ही नटायचं थटायचं तरी कुणासाठी उद्धव दादा? नाही दादा, आम्हाला असं काहीच न करणारा भगवानच नको. नको दादा, नको. असा अत्याचार आमच्यावर करू नका. आणि जर कृष्णाने हा संदेश घेऊन तुम्हाला पाठवला असेल तर हा उपदेश त्याच्याचकडे परत घेऊन जा.
त्याला जाऊन सांगा, त्यानेच ईश्वराची पूजा करावी. आम्हाला आमच्या मार्गातून पथभ्रष्ट करू नये. आधीच आम्ही विरहाने दुखी आहोत, त्यात आम्हाला असे कटू उपदेश देऊ अजून दुखी नका करू. तुम्हाला दुःख देण्यासाठी नाही, तुमची दुःखे दूर करण्यासाठी त्यांनी हा संदेश पाठवला आहे. हे बघा, प्रेम एक मोहाचं बंधन आहे. जो या मोहाच्या दलदलीत फसेल त्याच्या वाट्याला अवश्य दुःख येईल. आणि मी सांगतोय, या मायेच्या अंधकारातून बाहेर पडून ज्ञानाचा प्रकाश मिळवा. जिथे ना मिळवण्याचं सुख आहे ना गमावण्याचं दुःख आहे, केवळ परमानंद आणि परमानंदच आहे. जीवनाचा वास्तविक फायदा आहे परब्रह्म परमात्म्याची प्राप्ती. अहो, जी एका प्रेमीला नाही मिळवू शकली ती परमात्म्याला प्राप्त करून काय करेल? परमात्म्याला प्राप्त कराल तर परम शांती प्राप्त करू शकाल. हे जे तुमचं हाय हाय आहे ना, हाय मला हा प्रेमी नाही मिळाला, हाय मला खोटी वचनं देऊन निघून गेला, हाय माझ्याच्याने ही विरहाची पीडा सहन होत नाही, सगळं काही शांत होऊन जाईल. ना खोट्या वचनाचं दुःख असेल ना विरहाची पीडा उरेल, सगळं शांत होऊन जाईल. सगळं शांत होऊन जाईल. हो, जसं शव शांत असतं तसं. उद्धवजी, विरहाच्या पीडेमध्ये जो आनंद आहे त्या आनंदाचा तुम्हाला अनुभव आहे? पीडेमध्ये आनंद? हो, पीडेचा आनंद, पीडेचा परमानंद. पण तुम्हाला तेव्हा कळेल ना जेव्हा तुम्ही प्रेम कराल. तुम्ही कधी कोणावर प्रेम केलंय का? प्रेम आदी भावनांमध्ये अडकणं मूर्खांचं काम आहे. ज्ञानी या गोष्टीत नाही अडकत. अहो, ज्ञानी म्हणवतात स्वतःला. प्रेमाचं तर ज्ञान नाही, मग ज्ञानी कसे काय झाला? दादा, प्रेम करा, प्रेमाची पीडा सहन करा, तेव्हा तुम्हाला या गोष्टीचं ज्ञान होईल की प्रेमाच्या वेदनेत इतका आनंद का आहे. तेव्हा तुम्ही संपूर्ण ज्ञानी बनाल. अजून तुमचं ज्ञान अपूर्ण आहे. त्याला समजावताना पुढे म्हणतात की प्रेमाची वाणी किती गोड आहे. प्रेम आहे म्हणूनच तर यमुनेला पाणी आहे. सृष्टीच्या चराचरात प्रेम रस भरलेला आहे. एकदा या प्रेमाची चव चाखून तरी बघा, तुम्हाला ज्ञानही मिळेल आणि ईश्वर देखील कळेल. गोपिकांनी तर त्यांना असंही सांगितलं की तुमचं ब्रह्मज्ञान काही दिवस तुम्ही खुंटीला टांगून ठेवा आणि आमच्या बरोबर प्रेमाचे धडे गिरवा. एकदा ते कराल तर निराकार निर्गुण रूपाचा मोह सुटून श्रीकृष्णाच्या साकार सगुण रूपाच्याच तुम्ही प्रेमात पडाल. काही दिवस इथे व्रजभूमीत राहा, म्हणजे तुम्हाला कळेल की इथल्या मातीत, झाडात, पाण्यात आणि लोकांच्या मनात देखील प्रेमच प्रेम आहे. आणि तोच खरा ब्रह्मज्ञानाचा मार्ग आहे. थोडे दिवस इथे राहिलात की तुम्हाला देखील त्या कान्हाच्या मोहक रूपाची भूल पडेल आणि तुम्हाला देखील प्रेमाचा दंश होईल. प्रेमाची मदिरा चाखाल तर ज्ञानाची जी नशा चढली आहे ती देखील उतरून जाईल. वेगवेगळी उदाहरणं आणि स्व अनुभवातून आलेल्या बोलांनी गोपिका उद्धवांना प्रेमाची महती सांगत होत्या. सरते शेवटी त्या म्हणाल्या की सर्व जगताचं सार हे प्रेमातच दडलेलं आहे. त्यामुळे तुम्ही प्रेम करा आणि ईश्वर प्राप्तीचा मार्ग हा सुकर करा. एकदा का ईश्वराचं प्रेम तुम्हाला प्राप्त झालं ना की मग ब्रह्मज्ञानाचीही तुम्हाला आवश्यकता भासणार नाही. ना मुक्ती मिळवण्याची आस लागून राहील ना कसलीच. अहो, उद्धवाचा प्रेमावरचा विश्वास दृढ करण्यासाठी शेवटी
सर्व गोपिका त्यांना तिथून राधेकडे घेऊन गेल्या, जेणेकरून त्यांना प्रेमाची व्याख्या अजून आणि चांगल्या पद्धतीने समजावता येईल. म्हणून प्रत्येक जण एकमेकींशी बोलून त्यांना राधाकडे घेऊन जाण्याचा कट रचू लागल्या. आणि त्यानंतर राधाकडे गेल्यानंतर त्यांना प्रेमाची व्याख्या कशा पद्धतीने समजावता येईल हे सांगू लागल्या. राधांना पाहून त्यांना असं कृष्णाच्या आठवणीत गढलेलं पाहून उद्धवांचा पार गोंधळ उडाला. अगं राधा, हे बघ, हे कृष्णाचा नवीन संदेश घेऊन आले. कृष्णाचा संदेश आहे. त्यांच्या येण्याचा निरोप आहे का? कधी येणार आहेत? अगं, येण्याचा निरोप नाहीये. त्यांनी तर म्हटलंय की त्यांना विसरून जा म्हणून. आणि यांना पाठवलंय आपल्याला योग, ज्ञान आणि तप शिकवायला, ज्या योगे आपलं कल्याण होईल. आपलं कल्याण? तप आणि ज्ञानाने आमचं कल्याण होईल? हे कोणी सांगितलं तुम्हाला? आमचं कल्याण तप आणि योगाने नाही, केवळ संयोगाने होईल. संयोगाने. कृष्णाबरोबर संयोग, आणि तोही पूर्णत्वाने. जेव्हा दोघांमध्ये कुठलंही अंतर उरणार नाही, जेव्हा कृष्ण राधा आणि राधा कृष्ण होईल. बस, आम्ही तर यालाच योग समजतो, आणि हाच आमचा प्रेमयोग आहे. एखादा वेगळा योग तुम्ही आम्हाला शिकवायला आला असाल तर त्याची आवश्यकता नाहीये दादा. ज्यांनी तुम्हाला पाठवलंय त्यांना म्हणावं की त्यांचे अजून अनेक भक्त आहेत. हे ज्ञान त्यांनाच शिकवा. आम्हाला तर केवळ स्वतःचं दर्शन द्या आणि मिठीत घ्या. बस, ना आम्हाला अजून काही मागायचे, ना आम्हाला आमचा प्रेमयोग सोडून कुठचा दुसरा योग शिकायचे. हा जो तुमचा प्रेम योग आहे ना, त्यात दुःखच दुःख आहे, वेदनाच वेदना आहे. भगवंतांनी मला हाच उपदेश देऊन तुमच्याकडे पाठवला आहे, ज्या योगे तुम्हाला या प्रेमाच्या वेदनेपासून मुक्तता मिळेल. प्रेमाच्या वेदनेपासून मुक्ती द्यायला आलात तुम्ही? हो, परंतु आम्ही मुक्ती कधी मागितली? कुणाला हवी आहे मुक्ती या वेदनेपासून? कुणाला हवी आहे मुक्ती या वेदनेपासून? या सर्व आसक्तीच्या गोष्टी आहेत. अन्यथा योगिनीचं ध्येय पीडा मिळवणं नाही, आनंद प्राप्त करणं असतं.
परंतु आनंदाची व्याख्या सर्वांसाठी एकच तर असू शकत नाही ना. कुणाला कोणत्या गोष्टीने आनंद मिळतो हा तर प्रत्येकाचा वेगवेगळा दृष्टिकोन असतो. आनंदाचे मापदंड सर्वांचे वेगवेगळे असू शकतात, परंतु एक गोष्ट निश्चित आहे, वेदनेला कुणी आनंद नाही म्हणू शकत. म्हणूच शकतं. ज्याला वेदनेत आनंद मिळतो तो म्हणूच शकतो. असा कोण खुळा असेल ज्याला वेदनेमुळे आनंद होत असेल? एक आई आणि एक प्रेमिका. आई आणि प्रेमिका? मला नीटसं समजलं नाही. असं बघा, मुलाला जन्म देताना प्रत्येक स्त्रीला किती असह्य पीडा होत असते, परंतु एका आईसाठी पुत्र जन्मामध्ये इतका आनंद आहे की जगातली प्रत्येक स्त्री या वेदनेसाठी उतावीळ असते. हीच अवस्था प्रेमिकेची आहे, जिला आयुष्यात प्रेमाचा उपहार मिळतो, जी तिच्या ओठांना प्रेम रसाचा प्याला लावते. तिला जगात दुसऱ्या कुठल्याच आनंदाची गरज भासत नाही. हेच तर म्हणतो आहे मी. प्रेम रसाचा प्याला तर क्षणभंगूर असू शकतो, त्यानंतर जो आयुष्यभराचा विरह सहन करावा लागतो त्याचा काय उपचार आहे? हे जे तुम्ही वारंवार विरह विरह म्हणतात ना, हा आहे तरी कुठे? विरह तर शरीरांचा असू शकतो, अन्यथा प्रेमिकांच्या आत्म्यांना विरह नसतोच मुळी. ते तर प्रत्येक क्षण एकमेकांसोबतच राहतात. या सर्व कल्पनेच्या गोष्टी आहेत. अज्ञानी मानव अशाच प्रकारच्या खोट्या कल्पनांच्या विश्वात स्वतःला गुंतवून स्वतःच स्वतःशी खोटं बोलत असतो. तुम्ही माझ्या बोलण्याला कल्पना, खोटी कल्पना म्हणालात? प्रेमिकांचं बोलणं परम सत्य असतं. मी तुम्हाला सांगितलं की प्रेमी प्रत्येक क्षण एकमेकांबरोबरच राहतात. ते सत्यच सांगितलंय. परंतु हे ते सत्य आहे जे दिसू शकत नाही, केवळ मनानेच मान्य करता येतं. म्हणून मी याला कल्पनाच म्हणतो. तुम्हाला बघायचं आहे तर मग हे बघा, आमचा कृष्ण आमच्या बरोबर आहे की नाही? ही काय लीला आहे? तुम्ही तिथे आहात की इथे? उद्धव दादा, मी तुम्हाला सांगितलं होतं ना की मी तर केवळ प्रेमानेच वश होतो. जिथे माझा प्रेमी मला बोलवेल मी तिथेच आहे.
वास्तवात तर मी सर्वत्र आहे, केवळ दिसत नाही इतकंच. जसं की अंधारात पडलेली एखादी वस्तू ज्याप्रमाणे दिसत नाही तसंच, पण दिवा पेटवताच ती वस्तू दिसू लागते. त्याच प्रकारे जर मला बघायचं असेल तर केवळ प्रेम आणि भक्तीचा दीप प्रज्वलित करा. मी तिथेच उभा असेन. हेच परमसत्य आहे उद्धवजी, आणि हेच परमज्ञान आहे. उद्धवाला अशा प्रकारे प्रेमाचं खरं महत्व कळलं आणि परमसत्य आणि परमज्ञान प्राप्त झालं. राधा आणि श्रीकृष्णांना एकत्र तिथे पाहून उद्धवाला आता हेच कळत नव्हतं की खरं काय आणि खोटं काय. प्रेमाचं हे सत्य कळल्याने उद्धवाचा स्वतःच्या ज्ञानाबाबत असणारा गर्व, त्याबाबतचा अहंकार गळून पडला. भक्ताच्या प्रेमाच्या काह्यात साक्षात श्री परमेश्वर आहेत हे पाहून प्रेम भक्तीबद्दलचा सर्व गैरसमज त्यांचा दूर झाला आणि उद्धवासारखा ब्रह्मज्ञानी प्रभूच्या चरणी नतमस्तक झाला. प्रभू, कुठे गेले कृष्ण? कुठे गेले कृष्ण? पाहिलेत ना, असं सतवत असतात. क्षणभरासाठी येतात आणि मग अंतर्धान पावतात. इतका त्रास देणं, इतकी आस लावणं, हे काय चांगलंय का उद्धवजी? आता यांना कुठे शोधायला जाऊ? अवश्य कुंजवनात एखाद्या वेली मागे जाऊन लपला असणार. हो, तिथेच लपला असणार माझा कान्हा, तिथेच लपला असणार. अशी चैरभैर होऊन दिवसभर फिरत असते. वेलींना, झाडांना, नद्यांना विचारत बसते की माझा श्याम कुठे आहे? कुठे आहे माझा कान्हा? कुठे आहे माझा कृष्ण? सांगा. अगं वेलींनो, मी तुमच्या समोर हात जोडते, परंतु जर माझा कान्हा तुमच्या मागे लपला असेल तर मला सांगा बघू, कुठे गेला आहे माझा कान्हा? सांगा ना. हे भृंगराज, माझा श्यामला सुद्धा तुझ्याप्रमाणे वेगवेगळ्या कळ्यांचा रसपान करतो. तुला तरी माहित असेल की तो कुठे गेला आहे? तू मला का सांगशील म्हणा? तू सुद्धा त्या कपटीचाच साथ देणार ना? राधेची ती सैरभैर अवस्था आणि राधाकृष्णांचं एकमेकांवरील निस्सीम प्रेम पाहून उद्धवाच्या मनातले प्रेमविषयीचे सर्व गैरसमज दूर होऊ लागले. त्यांचं मन त्यांना सांगू लागलं की प्रेम हेच
शाश्वत सत्य आहे. जरी श्रीकृष्ण क्षणात इथे अन क्षणात तिथे दिसत असले तरी प्रत्यक्षात मात्र ते राधेशी तादात्म्य पावले आहे. आणि राधा व श्रीकृष्णांचं शारीरिक दैवत संपून ते दोघेही आता आत्म्याच्या अद्वैत पातळीवर एकरूप झालेली आहेत. थोडक्यात आत्म्यांचं परमात्म्याशी मिलन झालेलं आहे. आणि त्यामुळेच अद्वैताच्या या पातळीवर आता ही विरह वेदना सुद्धा हवीशी वाटू लागलेली आहे. हे कालिंदी ताई, मला सांग, माझा श्याम कुठे आहे? त्याला तुझा तट खूप प्रिय आहे. सदैव इथेच बसून मुरली वाजवायचा. मला सांग ना की या क्षणी तो कुठच्या घाटावर बसला आहे? काही हरकत नाही, तू नको सांगूस मला. परंतु जर तो कुठे भेटला तर त्याला सांग की राधेला आता अजून विरह सहन होत नाहीये. बस एका क्षणासाठी येऊन तुझं दर्शन देऊन जा. नाहीतर राधा मरून जाईल राधा मरून जाईल राधा मरून जाईल. कालिंदीच्या तीरावर उठलेल्या राधेच्या पदचिन्हांना नमस्कार करून उद्धव राधे 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 असा जयघोष करू लागला. श्री राधाजींच्या प्रेममय भक्तीपुढे अखेर उद्धव देखील नतमस्तक झाला आणि भक्ती रसात दंग होऊन तो तिथेच कालिंदी किनाऱ्यावर त्यांचं भजन गाऊ लागला. राधाजींचं भजन गाताना तो इतका गुंग होऊन गेला की त्याच अवस्थेत तो परत मथुरेत देखील येऊन पोचल्याचं त्याचं लक्षात सुद्धा आलं नाही. इतका गुंग होऊन गेला. राधे राधे असा मथुरेच्या महालात उद्धवांचा आवाज घुमताच दालनाच्या गवाक्षातून दूरवर कुठेतरी नजर लावून राधेच्या विचारात हरवून गेलेले श्रीकृष्ण अचानक भानावर आले. आणि नंतर उद्धवाला ते पाहतच राहिले. उद्धव दादा, तुम्ही आलात उद्धव दादा, तुम्ही आलात. तुम्ही गोकुळाहून परत देखील आलात दादा. हो, मी आलो कान्हा परत. मी गोकुळाहून परत आलो कान्हा. हो,
बस बस इतकंच बोलून गप्पा झालात? पुढे पण सांगा. गोकुळाची ख्याली खुशाली ऐकवा उद्धव दादा. गोकुळाची ख्याली खुशाली ऐकवा. सगळेजण कसे आहेत? माझे गोप सखे कसे आहेत? गोपिका कशी आहेत? आणि आणि राधाजी कशा आहेत? त्यांच्याशी काही बोलणं झालं? काय म्हणाला त्या? माझ्यासाठी काही संदेश दिला आहे? तिथे 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 माझी कोणी आठवण तरी काढता का उद्धव दादा? तुम्ही गप्प नका ना बसू उद्धव दादा. काहीतरी बोला ना. काहीतरी बोला दादा. तुमच्या अशा गप्प बसण्याने माझ्या हृदयाची धडधड वाढली आहे. काहीतरी बोला. तिथे तिथे काही अघटित तर नाही घडलं ना? हा उद्धव दादा, तिथे सगळं कुशल आहे ना? सांगा दादा. उद्धव दादा, तिथे सगळं कुशल तर आहे ना? कुणाची ख्याली खुशाली विचारताय? तुम्ही जर त्यांना सोडून इथे आलात तर काय त्या तिकडे सुखाने राहू शकतील? तुम्ही त्यांच्यावर इतका घोर अन्याय का केलात? इतका घोर अन्याय तुम्ही कसा करू शकता? तुम्ही इतके निर्दयी आहात, इतके निष्ठुर आहात, हे मला व्रजभूमीत जाऊनच कळलं. अन्यथा मी तुमचं हे रूप कधीच ओळखू शकलो नसतो. लोक तर तुम्हाला प्रेमाचा अवतार समजतात. या अशा अवताराला प्रेमाचा अवतार म्हणायचं? जो त्यांच्या प्रेमिकेला तिच्या दुःख सागरात बुडवून सरळ निघून आला आणि मग वळून त्यांनी तिच्याकडे पाहिलं देखील नाही. तुम्ही तर महालाच्या मोठमोठ्या राज्यकारभारात व्यग्र आहात. जरा त्यांचा देखील विचार करा. ज्यांच्या आयुष्यात तुमच्याशिवाय दुसरं कुणीही नाही. अष्टौ प्रहर केवळ एकच काम आहे, तुमची आठवण काढणं, तुमच्याबद्दल बोलत राहणं, तुमचं गुणगान गात राहणं. त्यांचा विचार करा ज्यांच्या हृदयात तुमच्या विरहाची पीडा रात्रंदिवस एखाद्या धान्याच्या भुशामधल्या मंद मंद आगीसारखी जळत राहते, परंतु भस्म नाही होत, सतत जळतच राहते. तरी सुद्धा त्या जीवन कंठत आहेत. केवळ त्या एका वचनाच्या आधारे की मी नक्की परतून येईन. एका गोपीने मला काय सांगितलं ठाऊक आहे? उद्धव दादा, मी त्यांच्या विरहात मरू शकत नाही, कारण त्याने वचन दिलं आहे येण्याचं, आणि जेव्हा येईल तेव्हा आम्ही मेल्याचं त्याला कळलं तर तो त्यावेळी तो खूप दुःखी होईल हो उद्धव दादा. आणि आम्ही त्याला दुःख नाही देऊ शकत हो उद्धव दादा. ज्यांच्यावर प्रेम केलं जातं त्यांना कधीही दुःख दिलं जात नाही उद्धव दादा. ही आहे प्रेमाची पराकाष्ठा. भलेही सर्व आयुष्य व्यर्थ झालं तरी चालेल, परंतु आपल्या वचनाच्या मार्गाकडे डोळे लावून बसून राहतील.
तुम्ही विचारलं की त्यांनी एखादा संदेश दिला आहे? नाही, त्यांनी एकही संदेश दिला नाही, ना कुठचा निरोप दिला आहे. बस केवळ सगळ्यांनी एकच प्रश्न विचारलाय की कधी येणार, कधी येणार आहेस तू, कधी येशील, कधी येशील. बस एकच प्रश्न विचारलाय सगळ्यांनी, कधी येणार? हो, आणि याचं उत्तर द्यायला तुम्हाला स्वतःला जावं लागेल. मला जावं लागेल? हे तुम्ही काय बोलत आहात उद्धव दादा? हो, तुम्हाला जावं लागेल. मी विचार करतोय की जे भक्त त्यांचं घरदार, त्यांची मुलं बाळं, त्यांचे पती पत्नी सर्व काही सोडून केवळ तुमच्या करता जगत आहेत, अशा भक्तांना आणि प्रेमाच्या अशा जिवंत मूर्तींना सोडून एक दिवस तरी तुम्ही मथुरेत कसे राहू शकता? गोकुळात जायची इच्छा होत नाही तुम्हाला? इच्छा होते, अतिशय इच्छा होते, परंतु मथुरा माझी कर्तव्यभूमी आहे. हिला सोडून नाही जाऊ शकत मी. मथुरेत आता कोणतं कर्तव्य बाकी राहिलं आहे तुमचं? कंस मारला गेला, यदुवंशींचं संकट टळलं गेलं. आता तुम्हाला इथे काय करायचंय? म्हणूनच मी निश्चय केला आहे की आजच तुम्हाला परत वृंदावनात घेऊन जाणार आहे. चला, माझ्यासह चला, याच क्षणी माझ्यासह चला. हा कायापालट कसा झाला उद्धव दादा? इथून जाणारा उद्धव आणि वृंदावनातनं परत येणारा उद्धव, या दोघांच्यात इतका फरक कसा काय पडला? एक परमज्ञानी आज भावना आणि प्रेमाची भाषा बोलू लागला आहे. हे कसं काय शक्य झालं? तिथे कुणा व्रज गोपिकेने तुमच्यावर प्रेमाची जादू तर नाही केली ना? नाही भगवान, ही कुणा गोपिकेची नाही, व्रजभूमीच्या मातीची जादू आहे. ही माझ्या अंगाला लागलेली व्रजभूमीची माती बघत आहात का? हिला एकदा, केवळ एकदा तुमच्या अंगाला लावून तरी पहा. ज्ञान आणि ज्ञानाचा अहंकार दोहोंपासून मुक्ती मिळून जाईल. डोळे तेच राहतील, परंतु दृष्टी बदलून जाईल. चारही बाजूंनी केवळ एकच रंग दिसू लागेल, प्रेम रंग, भक्तीचा रंग. बाकी सर्व रंग फिके फिके वाटतील त्यापुढे. कानांना बाकी काहीच ऐकू येणार नाही, केवळ प्रेमाची बासरी ऐकू येईल. प्रेमाची बासरी. बस, कार्य संपन्न झालं आहे उद्धव दादा. ज्या कार्यासाठी तुम्हाला व्रजभूमीत पाठवलं होतं ते कार्य संपन्न झालं आहे. कार्य? कोणतं कार्य? तेच
जे त्या गोपिकेने तुम्हाला सांगितलं होतं. अर्थात ज्ञानाच्या भांगेची नशा जी तुमच्यावर आरूढ झाली होती, तिला उतरवून तुम्हाला प्रेमाची मदिरा चाखवायची होती मला. ज्ञानात एक अहंकार लपलेला असतो, परंतु प्रेमाच्या मदिरेत एक अशी मस्ती आहे ज्यात प्रेमी स्वतःला विसरून जातो, केवळ त्याच्या प्रेमीला लक्षात ठेवतो. आणि जो स्वतःलाच विसरून जातो त्याला अहंकार कुठून असणार? उद्धव दादा, ज्ञानात तर्क, दर्शन आणि विज्ञानाचे इतके मार्ग असतात, ज्यांच्यात कधी कधी प्राणी असा हरवून जातो की दिग्भ्रांत होऊन जातो. परंतु प्रेमाच्या मार्गात एकच सरळ पायवाट आहे, ज्याच्यावर चालणारे प्राणी कधीही इकडे तिकडे भटकू शकत नाही. त्यामुळे जो मला तुमच्यासारखाच अतिशय प्रिय असतो, त्याला मी बाकी सर्व विषयातून बाहेर काढून प्रेमाच्या सरळ पायवाटेवर आणून उभं करतो. बस त्या मार्गावर तो कसाही चालला तरी हरवणार नाही आणि अखेरीस सरळ माझ्यापर्यंतच पोहोचेल. हे दयाळू, या कृपेसाठी मी कशा प्रकारे तुमचे आभार प्रकट करू, यासाठी माझ्याजवळ शब्दच नाहीयेत. अरे नाही उद्धव दादा, जर याकरता आभार मानायचेच असतील तर राधाजींचे आभार माना. हे त्यांचेच उपकार आहेत. राधे, माझ्या प्रिय मित्रावर जे तुम्ही उपकार केले आहेत त्यासाठी मी तुमचा आभारी आहे. मी या आभाराचा स्वीकार करते, परंतु एक विनंती आहे. काय? पुन्हा कधी कुणाच्याही हातून अशा प्रकारचा संदेश पाठवू नका की मला विसरून जा. मला असं काही ऐकून सुद्धा दुःख होतं. यावेळी क्षमा कर राधे. पुन्हा अशी चूक नाही होणार. हे काय करत आहात नाथ?
तुम्ही हात जोडले तर मला पाप लागतं हो. नमामि राधे नमामि राधे नमामि कृष्णम नमामि कृष्णम नमामि कृष्णम. सरते शेवटी उद्धवाच्या डोळ्यावरून अहंकाराचा पडदा दूर झाला आणि राधाकृष्णाच्या दिव्य तेजस्वी युगल मूर्ती समोर ते नतमस्तक झाले. उद्धवांच्या ब्रजगमनाची कथा अशा तऱ्हेने सुफळ संपन्न झाली. या कथेत काय नाही. एका बाजूला ब्रह्मज्ञानामुळे अहंकार झालेला उद्धव रूपातील मनुष्य आहे, त्याच वेळी दुसऱ्या बाजूला अशिक्षित गावंढळ गोपिका आहेत, ज्यांचा शिक्षणाशी तिळ मात्रही संबंध नाही. तरी देखील केवळ प्रेमाने, ममतेने, वात्सल्याने त्यांनी कृष्ण जाणल्यामुळे त्यांना एक प्रकारे ब्रह्मज्ञानच प्राप्त झालेला आहे. सद्य स्थितीमध्ये सनातन धर्माचा चुकीचा अर्थ लावण्याची जी सर्रास चढाओढ सुरू आहे, त्याला खरं तर छेद देणारी ही शिकवण आहे. कारण कृष्ण सगळ्यांचा आहे. त्यामुळे ही कथा कितीही वेळा वाचली पाहिली तरी दरवेळी त्यातून काहीतरी नवीन शिकवण मिळाल्याशिवाय राहणार नाही. उद्धव आणि कृष्ण संवादात जसं उद्धव एके ठिकाणी असं म्हणतात की डोळे तेच राहतील पण दृष्टी मात्र निश्चितच बदललेली असेल. हेच कृष्ण भक्तीचं, कृष्ण प्रेमाचं आणि त्यातून मिळणाऱ्या ब्रह्मज्ञानाचं खरं सार म्हटलं पाहिजे. आणि इथेच श्रीकृष्णांच्या ह्या परमलीलाला आपण नतमस्तक राहिलं पाहिजे. कारण श्रीकृष्ण हेच परमात्मा आहे. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण.